हा आहे दुर्मिळ पांढरा शिपाई बुलबुल आणि गेली 10 वर्ष हा पक्षी गुहागर तालुक्यातील आबलोली या गावातच दिसतोय. गारवा ॲग्रो टुरिझमचे सचिन कारेकर हे या पक्ष्यांची नोंद गेल्या दशकभरापासून करत आहेत. बुलबुल हा तसा शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसामान्यपणे दिसणारा पक्षी. जगभरात बुलबुलच्या 130 प्रजाती आढळतात. त्यापैकी 8 प्रजाती या महाराष्ट्रात सापडतात. त्यामधील शिपाई बुलबुल हा तसा सर्वसामान्यपणे आढळणारा पक्षी. हा पक्षी साधारण 8 इंच लांबीचा असतो. पाठीकडून तपकिरी बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड असते. नर मादी दिसायला सारखेच असतात. हा पक्षी लाल बुड्या बुलबुलसारखा वाटतो. मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हे या 2 पक्ष्यांमधील फरक आहेत. यामधील संपूर्णपणे पांढरा मात्र बूड आणि डोळ्याजवळ लाल ठिपक असलेला ल्युकिस्टिक प्रकारातील शिपाई बुलबुल आबलोली गावात दिसतोय. सचिन कारेकर 2018 पासून दरवर्षी या पक्षाची नोंद करत आहेत. गावातील 2 झाडांच्या परिसरातच त्याचा वावर असतो. वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे मेलेनिन रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णतः काळे होतात, म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे मेलानिन कमी झाल्यामुळे ल्युकिझम म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. ल्युकिस्टिक प्रकारात शरीर पांढरे असले तरी वन्यजीवांचे डोळे नियमित रंगाचे असतात. आबलोलीतील शिपाई बुलबुलचे डोळे नियमित रंगाचे आहेत, म्हणजेच तो ल्युकिस्टिक आहे. त्याला भेटण्यासाठी गारवा ॲग्रो टुरिझमला नक्की भेट द्या. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.